सध्याच्या डिजिटल युगाच्या विळख्यात अडकलेली तरुण पिढी आणि मोबाईलच्या व्यसनामुळे अभ्यासापासून दूर जाणारे विद्यार्थी ही चिंतेची बाब बनली आहे। यावर हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील साळवा या 2000 लोकसंख्या असलेल्या गावाने अनोखी शक्कल लढवली आहे। अभ्यासासाठी सायरन हा उपक्रम राबवून या गावाने जिल्ह्यात नवा आदर्श निर्माण केलाय। सायंकाळी सायरन वाजताच गावातील प्रत्येक घरातील टीव्ही मोबाईल बंद केले जातात। 2 तासांचा वेळ केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी राखीव ठेवण्यात आलाय। यामुळे मुलांमध्ये शिस्त, एकाग्रता, अभ्यासाची गोडी निर्माण होते। हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील 2000 लोकसंख्या असलेल्या साळवा गावाने पुढाकार घेऊन गावात दररोज सायंकाळी 6 ते 8 या वेळेत सायरन वाजवण्याची पद्धत सुरू केली आहे। सायरन वाजताच गावातील टीव्ही संच बंद करून तसंच मोबाईल बंद करून बाजूला ठेवले जातात। हा 2 तासांचा वेळ केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी राखीव ठेवण्यात आलाय। या उपक्रमाची संकल्पना गावातील काही युवकांनी पुढाकार घेऊन सुरू केली आहे। रोज सायंकाळी 6 ते 8 या 2 तासात काही युवक गावात फिरून विद्यार्थी अभ्यास करतात का हे पाहतात, टीव्ही मोबाईल बंद आहे का हे देखील पाहतात। या उपक्रमाचा फायदा पालकांना जाणू लागला आहे। ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी ओरडावं लागत होतं ती मुले आता सायरन वाजताच अभ्यासाला बसतात। त्यामुळे मुलांना शिस्त लागली आहे। मोजे साळवा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली आमच्या 2500 या लोकसंख्येच्या गावामध्ये विद्यार्थ्यांची खूप मोठ्या प्रमाणात संख्या आहे। पण या मोबाईलच्या युगामध्ये विद्यार्थ्यांचं दुर्लक्ष हे गुणवत्तेकडे आणि अभ्यासाकडे झालेलं आहे। म्हणून ही बाब पालकांच्या आणि गावकऱ्यांच्या लक्षात आल्यामुळे गावकऱ्यांनी सार्वजनिक ठिकाणी एक बैठक आयोजित करून विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे प्रवृत्त करण्यासाठी एक आपल्या गावामध्ये नाविन्यपूर्ण अशी संकल्पना राबवली। या संकल्पनेमध्ये रोज सायंकाळी 6 वाजता आमच्या सार्वजनिक ठिकाणावरून सायरन वाजवले जाते। सायरन वाजल्यानंतर इकडे तिकडे खेळणारे, या गल्लीत त्या गल्लीत फिरणारे सर्व विद्यार्थी आपल्या घराचा रस्ता धरतात आणि घरी गेल्यानंतर ते अभ्यासाला बसतात। ते विद्यार्थी अभ्यास करतात का नाही हे पाहण्यासाठी गावामध्ये एक स्वयंसेवकाची टीम नेमण्यात आली आहे। ते स्वयंसेवक स्वयंस्फूर्तीने प्रत्येक गल्लीत, प्रत्येक बोळात, प्रत्येक घरी जातात आणि पालकांना सुद्धा अलर्ट करतात की आपला विद्यार्थी अभ्यासाला बसला की नाही याच्याकडे तुम्ही लक्ष द्या। आणि विद्यार्थी 6 ते 8 या वेळामध्ये आपल्या घरातील टीव्ही, मोबाईल तर बंद राहते, पण विद्यार्थी अभ्यास करत बसतात। याच्यामध्ये केवळ गावातल्या प्राथमिक शाळेत, जिल्हा परिषद शाळेत शिकणारेच विद्यार्थी नाही तर बाहेरगावी सुद्धा शिकणारे येत्या 12वी पर्यंतचे विद्यार्थी आणि त्याच्या पुढचे विद्यार्थी सुद्धा या वेळेमध्ये आपला प्रोटोकॉल पालन करतात आणि अभ्यासाला बसतात। यामुळे गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गुणवत्तेमध्ये मागच्या काही दिवसांपासून बदल झालेला आहे। याबाबत गावातील पालक, गावकरी खूप समाधानी आहेत आणि प्रचंड असा भूतोना भविष्य आम्हाला या उपक्रमासाठी प्रतिसाद मिळत आहे। अपेक्षा एवढीच आहे की जे खेडेगावामध्ये, ग्रामीण भागामध्ये एक विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळलेली आहे, त्यांना कोणत्याही प्रकारचं खाजगी ट्युशन नाही, त्याच्यामुळे विद्यार्थी अभ्यासाच्या बाबतीत मागे पडलेले आहेत। गुणवत्ता नसल्यामुळे विद्यार्थ्यांचं भविष्य घडत नाही। म्हणून ते एक विद्यार्थ्यांना या उपक्रमामधून 2-3 तास अभ्यासाला बसल्यामुळे एक सवय लागून चालली। खेड्यात, वाडीत, वस्तीत, तांड्यात या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला जावा एवढीच आमच्या गावकऱ्याकडून, साळवावासियाकडून सर्व महाराष्ट्राला, सर्वच गावाला, सर्व जिल्ह्याला, सर्व तालुक्याला एक आम्ही विनंती करतो आणि सर्व जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, राज्यामध्ये हा उपक्रम राबवावा एवढी अपेक्षा बाळगतो। गावात सूर्य नव्हता म्हणून मी कधीच उजेडाची उधारी करत बसलो नाही या उक्तीप्रमाणे आमच्या साळवा गावामधील विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी तसेच सर्व नागरिकांनी एकत्रित येऊन एक शैक्षणिक चळवळ राबवण्याचा निर्णय घेतला। शिक्षण हे सामाजिक समरसता साधण्याचं आणि प्रगती करण्याचं सगळ्यात मोठं माध्यम आहे हे लोकांना कळालं। त्यामुळे हा एक नाविन्यपूर्ण रात्री 6 वाजता सायरन लावून 9 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांचा अभ्यास घेण्याचा हा नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही राबवलेला आहे आणि याला विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या पालकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे। यामुळे शाळेतील गुणवत्ता वाढण्यास चांगली मदत झालेली आहे आणि आमची विनंती आहे की बाबा हा उपक्रम ज्या ठिकाणी गाव, तांडा, वाडी, वस्तीवर जिथे कुठे शिक्षणाचा प्रसार झालेला आहे त्या सर्वांनी अंगीकारावा आणि शिक्षणामधून आपली प्रगती साधावी। रामकृष्ण हरी, मी विनायक विठ्ठलराव माखणे। आमच्या गावामध्ये शिक्षक स्टाफने पूर्ण असा उपक्रम राबवला आहे की आमच्या गावामध्ये 6 वाजता ठीक सायरन वाजतो आणि जे लेकरं खेळत राहतात, पहिल्यानं वारंवार खेळत राहतात, ते आता 6च्या नंतर गावकऱ्यांनी असा उपक्रम राबवला की बुवा कोणी लेकरू जर खेळत असेल तर ते बसले का न बसले याकरता गावकरी स्वतःचे आहे ना सगळ्या गावानं राऊंड मारून तपासणी करतात। कारण टीव्ही, मोबाईल सर्व
हे बंद आहे का नाही हा उपक्रम आमच्या गावकऱ्यांनी राबवला. कारण या टी व्हीपासून आणि मोबाईलपासून शिक्षणाचा सगळा बट्ट्याबोळ झाल्यामुळं गावामध्ये गावकऱ्याच्या लक्षात असं आलं की बुवा आता शिकल्याशिवाय काही नाही, म्हणून याच्याकरता गावकऱ्यांनी हे उपक्रम राबवला. मी विठ्ठल मेटकर, राहणार साळवा. आमच्या गावात म्हणजे सर्व गावकरी मंडळींनी आणि शिक्षक मंडळींनी गावात एक बैठक घेतली. बैठक घेतल्यानंतर एक निर्णय झाला की म्हणजे मुलांसाठी अभ्यासाचं काय नियोजन पद्धतीनं करायचं आहे. मग गावात सर्व गावकरीच्या मंडळीने शिक्षक वर्गाच्या वतीने एक बैठक पूर्ण झाली की दररोज सायंकाळी 6 ते 8 या वेळेत मुलांसाठी अभ्यास कशा पद्धतीनं व कसं करावं हे नियोजन झालं. त्याच्यानंतर की अभ्यास 6 वाजता सायरन्स वाजल्यानंतर मुलांचा मोबाईल टी व्ही पूर्णपणे बंद झाल्यानंतर अभ्यास सुरू केला. आणि गावातील सर्व स्वयंसेवक आणि पूर्ण गावभर हिंडून मुलं अभ्यास करतात का नाही याची चेकिंग करतात. नमस्कार, माझे नाव साईनाथ भगवान करंडे. मी 4थ्या वर्गात शिकत आहे. माझ्या गावात सायलरनं रोजही वाजते. सगळी लेकरं सायलरनं वाजल्यावर अभ्यासाला पळतात. घरी त्यांचे मम्मी पप्पा त्यांना टीव्ही मोबाईल बघू देत नाहीत, अभ्यासाला बसवतात. माझे नाव कौशल संदीप माकणे. आम्ही 6ला सायरन वाजले की आम्ही सर्वजण अभ्यासाला बसतो. टीव्ही मोबाईल घरामध्ये चेक बंद असते. मुले अभ्यास करतात. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.